गुरुप्रसाद संभाजीराव इंगळे, गोपिकाबाई सीताराम गावंडे, कनिष्ठ महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी विषय इतिहासाचा अभ्यास करत आहोत. या इतिहासामध्ये 11वीच्या इतिहासामध्ये पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे आद्य शेतकरी. या अगोदर व्हिडिओमध्ये आपण आद्य शेतकरी या प्रकरणाची प्रस्तावना पाहिलेली आहे. त्याचबरोबर नद्याकाठची संस्कृती या गोष्टीचा अभ्यास पाहिला. या व्हिडिओमध्ये आपण शेतीची सुरुवात ह्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. शेतीची सुरुवात कृषी उत्पादन. विद्यार्थी मित्रांनो, भारत हा कृषीप्रधान देश आहे. मग साधारणतः या शेतीची सुरुवात कशी झाली, कोणतं कृषीचं उत्पादन घेत होते, या गोष्टीचा आपण या घटकामध्ये अभ्यास पाहणार आहोत. शेतीची सुरुवात झाली. हे शेतीची जी काही सुरुवात झालेली आहे, ही शेतीची सुरुवात काही अशी पटकन झाली आणि झटकन शेती उदयास आली असं नाही झालं. तर शेतीची सुरुवात ही अत्यंत धीम्या पद्धतीने झाली, अत्यंत हळूहळू. यासाठी साधारणतः हजारो वर्षाचा कालावधी गेलेला, हजारो वर्षे लागली. कारण मानव हा एक एक घटक हा शिकत गेलेला होता. संपूर्ण घटक शिकत असताना त्यांना या गोष्टीसाठी, शेती करण्यासाठी साधारणतः हजारो वर्षाचा कालावधी गेलेला आहे. मग साधारणतः शेती ही झाली केव्हा, तर ही शेती साधारणतः नव अश्मयुगाच्या सुरुवातीला झाली. शेती साधारणतः केव्हा सुरुवात झाली करायला, तर साधारणतः नव अश्मयुगाच्या सुरुवातीला झाली. आणि साधारणतः त्याचा कालखंड कोणता होता, तर शेती करण्याचा साधारण कालखंड हा इसवीसनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 8,700 हा कालखंड होता. म्हणजे हा जो काही कालखंड आहे तो साधारणपणे आहे. म्हणजे काय असं फिक्सच आपल्याला म्हणता येत नाही. मात्र साधारणपणे नव अश्मयुगाच्या सुरुवातीला आणि इसवीसनापूर्वी 10,000 ते 8,700 या कालखंडामध्ये या शेतीला सुरुवात झाली. आणि ही जी काय झालेली आहे, ही हजारो वर्ष ही सुरुवात व्हायला लागली आणि अत्यंत धीम्या पद्धतीनं शेतीला सुरुवात झाली. ही जी काही शेती आहे, हे शेतीचा जरी कालखंड आपण सांगितला तरी हा का सर्व भागामधलाच हा कालखंड होता अशातला भाग नाही. तर हा विविध प्रदेशामध्ये वेगवेगळा याचाही त्याचा कालखंड असू शकतो. म्हणजे मेसोपोटेमिया संस्कृतीतला किंवा इजिप्त संस्कृती, चीनच्या किंवा भारतातल्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हा कालखंड वेगळा असू शकतो. पण साधारणपणे इसवीसनपूर्वी 10,000 ते 8,700 या कालखंडामध्ये नव अश्मयुगाच्या सुरुवातीला ही शेतीचा शोध किंवा शेतीची सुरुवात साधारणतः मानवाने केलेली होती. चारही प्रदेशामधला हा वेगवेगळा कालखंड होता. आणि याचबरोबर शेती करत असतानाच मानवाने शेती तर केली. या नव अश्मयुगाचा काळ या काळात शेती केली. मात्र या शेतीबरोबरच मानवाने शेती आणि पशुपालनालाही सुरुवात केली. काय केलं, शेती तर केली, मात्र शेतीबरोबर पशुपालन सुद्धा करायला मानवाने सुरुवात केली. मग कोणते बरं पीक घेतले यांनी मानवाने, तर मानवाने सर्वप्रथम काय केलेले आहे, एक म्हणजे पीक कोणतं घेतलं तर बार्ली हे मुख्य पीक होतं. त्याचबरोबर गहू, जवस यासारखी पिकेही सुरुवातीला त्यांनी घेतली. आणि मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या चारही प्रदेशामध्ये साधारणपणे नव अश्मयुगीन काळामध्ये शेतीची सुरुवात ही झालेली आहे. नव अश्मयुगीन कालखंडामध्ये शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेली पूर्व परिस्थिती, अनेक घटक हे त्या कालखंडामध्ये काय होते, समान दिसत होते. आणि त्याला कारण कसं आहे, काय झालं की पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासामध्ये काय झालेलं होतं, साधारणतः इसवी पूर्व 12,000 ते 11,000 या वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात आलेले होते. ही परिस्थिती शेतीला का पूरक झालेली होती, त्याचं कारण असं होतं की पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासात
साधारणतः इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात आले आणि ते शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन वातावरण कसे झाले, उबदार आणि आर्द्र असे हवामान, एक नवा कालखंड या कालखंडामध्ये सुरू झाला. हिमयुग संपुष्टात आले आणि हवामान काय झालं, उबदार आणि आर्द्र असा हवामानाचा एक कालखंड सुरू झाला. त्यालाच काय म्हटलं जाते, होलोसीन कालखंड असे म्हटले जाते. त्यालाच काय म्हटलं जाते, होलोसीन कालखंड. म्हणजे हिमयुग संपुष्टात आले आणि हवामानात उबदार आणि आर्द्र असा हवामानाचा एक कालखंड निर्माण सुरू झाला. त्यालाच कोणता कालखंड म्हणतात, तर होलोसीन कालखंड असे म्हणतात. या कालखंडामध्ये पुढे काय झालं, या वातावरणामुळे या काळात काय झालं, हिमखंड वितळले, जलाशयामधील पाण्याचे साठे वाढले आणि त्यामुळे काय झाले, या कालखंडात अन्नासाठी उपयुक्त असे प्राणी आणि वनस्पती यांची वाढ झाली, हे वाढले. आणि त्याचबरोबर काय झालं, हिमयुगाच्या शेवटी मॅमॉन्थ सारख्या विशाल प्राणी ह्यासारख्या प्राणी नष्ट झाले. त्या कालखंडामध्ये खूप मोठमोठाले प्राणी होते आणि हिमयुगाच्या शेवटी काय झालं की हे विशाल प्राणी नाहीशी झाले. या विशाल प्राण्याच्या प्रजाती काय झाल्या, नाहीशी झाल्या. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, मी म्हणतो केवढा मोठा होता, किती मोठाला हत्ती होता तो. तुम्ही जर बाजूच्या चित्रामध्ये पाहाल तर जो काही तो वाघ दिसत आहे, त्या वाघाची जी काही सुळे दिसत आहेत आपल्याला, किती मोठ्या स्वरूपात दिसत आहेत. म्हणजे त्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे प्राणी होते आणि हे प्राणी या हिमयुगाच्या म्हणजे संपण्यामुळं, वितळल्यामुळं हे संपूर्ण प्राणी नाहीसे झाले आणि याच्यामुळं काय झालं, छोट्या छोट्या प्रजाती निर्माण झाल्या. छोट्या छोट्या काय झाल्या, प्रजाती निर्माण झाल्या, जसे की शेळी, मेंढी, हरिण यासारखे आकाराने लहान असलेले प्राणी निर्माण झाले. लहान लहान प्राणी निर्माण झाले आणि लहान लहान प्राणी निर्माण झाले. हे लहान लहान प्राणी लहान तर होतेच, मात्र वेगवान होते. आणि मग या लहान म्हणजे शेळी, मेंढी, हरिण यासारखे आकाराने लहान असलेले वेगवान प्राणीच्या प्रजाती पुढे आल्या आणि त्यामुळं त्यांची शिकार करण्यासाठी ते उपलब्ध होऊ लागले. मग शिकार करण्यासाठी जे काही पुराश्मयुगीन कालखंडातली हत्यारं होती ती अत्यंत मोठी होती. कारण ती कशी होती, मेमॉन्थसारख्या मोठ्या प्राण्यांची शिकार करणारी हत्यारे होती. मात्र आता प्राणी कसे झालेले होते, शेळी, मेंढी, हरिण यासारखे आकाराने लहान प्राणी निर्माण झालेले होते आणि त्यांची शिकार करण्यासाठी ही बोजड हत्यारं उपयोगात येणारी नव्हती. म्हणून उत्तर पूर्वाश्मयुगात दाबतंत्राच्या तंत्राने दगडी लांब पाती निर्माण झाली. काय झाली, ही दगडी लांब पाती निर्माण झाली. आणि ह्याच कालखंडात काय झाली, छोटी छोटी सूक्ष्मास्त्रे निर्माण झाली. छोटी म्हणजे मध्य अश्मयुगामध्ये हेच तंत्र आणि गारगोटीचा दगड वापरून बोटाच्या नखा एवढी छोटी पाती काढून त्यांच्यापासून हत्यारे बनवण्यात आली आणि त्या पात्यांनाच काय म्हटलं जाते, सूक्ष्मास्त्रे म्हटले जाते. ही जी काही पाती होती, हाडे किंवा लाकडी दांड्याला खोबण करून किंवा त्यांच्या टोकावर घट्ट बसून मासेमारीचे गळ, भाले, बाण यासारखी ही सुधारित शस्त्रे बनवली होती. का हे बनवली गेलेली आहे, त्याचं कारण असं आहे की छोटे प्राणी झालेले होते आणि छोट्या प्राण्याची शिकार करण्यासाठी छोटी हत्याराची आवश्यकता निर्माण होती. म्हणून हे सुधारित शस्त्र बनवण्यात आले. त्याचबरोबर निसर्गात वाढलेली जे काही म्हणजे तृणधान्य होती, फळे होती, ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली होती. मग हे फळे, हे तृणधान्य कापण्यासाठी सूक्ष्मास्त्राची गरज होती आणि ह्या सूक्ष्मास्त्राचा वापर करून ही तृणधान्ये, ही फळे तोडून ती म्हणजे जी काही हत्यारे होती त्याचा हत्याराचा वापर त्याच्यासाठी करण्यात आलेला होता. याच्यामुळे काय झालं होतं की तंत्रज्ञान सुधारलं. शिकारीचं आणि अन्नधान्य मिळण्यासाठी हे तंत्र सुधारलं. अन्नाची विपुलता वाढली. त्यामुळे मध्य अश्मयुगीन
जे काय जनसमूह होता हा काय झाला, एकाच ठिकाणी स्थिरावला. फळं जे छोट्या छायेचे तोडू लागले होते, छोटे छोटे प्राण्यांची शिकार करू लागलेले होते आणि या अन्नधान्याची विपुलता वाढली. एकाच ठिकाणावर अन्न मिळू लागलेलं होतं. म्हणून मध्य अश्मयुगीन जनसमूह काय झाला, हा एकाच ठिकाणी काय झाला, स्थिरावू लागला. कारण निसर्गता उगवली तृणधान्याची कापणी करता करता लोक धान्य पेरू लागले. काय करू लागले लोक, धान्य पेरणीला सुरुवात केली. कारण एकाच ठिकाणी ते स्थिरावले आणि स्थिरावल्यामुळं काय झालं की लोकांनी धान्य पेरणीला काय झाली, सुरुवात केली. आणि साधारणपणे शेतीचं तंत्र काय झालं, विकसित झालं. याच कालखंडामध्ये काय झालं, शेतीचं तंत्र विकसित झालं. शेतीच्या तंत्राबरोबरच माणूस काय करू लागलेला होता, पशुपालनाचंही तंत्र त्या कालखंडामध्ये विकसित झालं. म्हणजे शेती तर एका जागी स्थिरावला, अन्नधान्याची मुबलकता येऊ लागली आणि मुबलक अन्नधान्य, शिकार, फळे आणि तृणधान्य एकाच ठिकाणी मिळू लागलेले होते. म्हणून मध्य अश्मयुगीन जनसमूह हा साधारणतः एकाच ठिकाणी स्थिरावला आणि हळूहळू या कालखंडाच्या शेवटीपर्यंत, मग म्हणजे नवाश्मयुगाच्या सुरुवातीपर्यंत आणि मध्य अश्मयुगाच्या शेवटी कालखंडापर्यंत काय झालं की शेतीला सुरुवात झाली. मग माणूस तिथं धान्य पेरू लागला. त्याचबरोबर शेतीच्या बरोबरच माणसाला पशुपालनाचे तंत्र मानवाने काय केलं, विकसित केलं. साधारणतः काय झालं की शेतीची कामाचे स्वरूप कसं होतं की शेतकरी पिकाऊ जमीन असेल तिथे हे करू लागलेले होते. जिथे पीक येऊ लागलं सहजतेनं त्याच ठिकाणी ते काय करू लागले, कायमस्वरूपी तिथं वस्ती करू लागले. तिथंच म्हणजे पिकाऊ जमीन आहे तिथं. म्हणजे साधारणतः नदीच्या काठावर गाळ ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी काय होऊ लागलेलं होतं की जिथं पीक येत होतं तिथंच मानवाने कायमस्वरूपी वस्ती करून राहायला सुरुवात केली आणि तिथंच ते काय झाले, कायमस्वरूपी वस्ती केली. आणि तिथं काय होऊ लागले की सहज अन्न मिळू लागलेलं होतं. म्हणून त्यांची भटकंती सुद्धा काही प्रमाणात काय होईना कमी झालेली होती. आणि त्यातूनच काय झालं की गाव शिवार म्हणजे काय झाले, गाव काय झाले, तिथून गाव वसाहती स्थिर झाल्यामुळं निर्माण झाल्या आणि इथंच काय झाला, नवा अश्मयुगाचा उदय झाला. कारण अन्नधान्य सहजतेनं मिळू लागलेलं होतं, शेती करू लागली आणि सहज तिथं पिकाऊ जमीन असलेल्या ठिकाणावर त्यांना म्हणजे त्यांनी तिथं कायम वस्ती केली आणि वस्ती केल्यामुळं तिथं काय झालं, गाव वसाहती निर्माण झाल्या. कारण लोकांची भ्रमंती थांबली आणि भ्रमंती करायची गरज वाटली नाही. म्हणून लोक एकाच ठिकाणावर स्थिर झाले आणि त्यामुळं काय झालं, तिथं गाव वसाहती निर्माण झाल्या आणि हाच काय होता, नवा अश्मयुगाचा उदय होता. हा का होण्यासाठी खूप वर्षे लागली, हे काय सहजतेनं झालेलं नाही आहे. असे असले तरी मानवाने शेती आणि पशुपालन हे करायला सुरुवात केली आणि हा जे काही शेती आणि पशुपालन होता हा मानवी जीवनशैलीतील खूप मोठा बदल होता. आणि हा जो काही बदल आहे साधारणतः नवा अश्मयुगामध्ये घडून आलेला होता. हा लक्षात घेता या स्थित्यंतरासाठी गाईड चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने नवा अश्मयुगीन क्रांती असा याचा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजे हे काही शेतीचा आणि पशुपालनाचा मानवाच्या जीवनातला जो काही बदल होता हा बदल कमालीचा बदल होता. कारण या अगोदर माणूस फक्त भटकंती करत होता, मात्र आता काय झालेला होता, माणूस हा स्थिर झालेला होता आणि त्याचबरोबर त्याने पशुला पाळण्याची तंत्र विकसित केलेलं होतं आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर मानवाने स्वतः तर स्थिर झालाच, स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू लागलाच, मात्र प्राण्याची सुद्धा पालन करण्याचं काम तो करू लागलेला होता. हा खूप मोठा बदल हा मानव जीवनशैलीतला होता आणि या जीवनशैलीतल्या या बदलाला गाईड चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने नवा अश्मयुगीन क्रांती असा याचा शब्दप्रयोग केलेला आहे. अशा प्रकारे हा भाग आपला इथं संपतो. पुढील भाग आपण
दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.